राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. कोथरूडमध्ये यशोमंदिर पतपेढीच्या 24व्या शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झालं आहे. अकोले तालुक्यातील कोथरूड येथे यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या 24व्या नूतन शाखेचे उद्घाटन बुधवार दिनांक 4 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे. या शाखेचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या हस्ते संपन्न झालं आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मधुकर गायकर हे होते. ब्राह्मणवाडा रोड येथे सुरू झालेल्या या शाखेमुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांना आर्थिक सेवा सुलभ होणार आहेत. पहिल्याच दिवशी 300हून अधिक सभासद नोंदणीसह कोट्यावधी रुपयांची ठेवी जमा झाली आहे. सदरची संस्था 1979 साली स्थापन झाली असून आज 600 कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरोटे, उपाध्यक्ष अमोल उगले व संचालक मंडळाने नागरिकांचे आभार मानले. शाखेचा उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय भानुदासजी आरोटे पाटील, या संस्थेचे संस्थापक आदरणीय मधुकर दादा गायकर, या संस्थेचे माजी चेअरमन BG गायकर, या संस्थेचे उपाध्यक्ष श्री उगले पाटील, श्रीयुत दिनेशचंद्र भुळवळे, सर्व त्या संस्थेचे संचालक, अगस्ती कारखान्याचे आमचे संचालक मनोज देशमुख, अशोकराव वाळून, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष रोहिदासजी भोर, आमच्या कोथरूड गावचे उपसरपंच राजेंद्रजी देशमुख, रवींद्र देशमुख, बिहार आरोटे, शाहीराव पोखरकर, नेताजी आरोटे, भारत आरोटे सर, सचिन आरोटे, पोपटराव हांडे, भगवान गाजरे, भाऊसाहेब बराते, सर्वच खरं म्हणजे अनेक मान्यवर मंडळी या स्टेजवर उपस्थित आहे. शुभेच्छा देण्यासाठी ती सर्व मान्यवर मंडळी, सर्व या परिसरातील यशोमंदिरला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे खूप अभिमान वाटावा अशी ही यशोमंदिर पतसंस्था मुंबईमध्ये 1979 साली स्थापन झाली. आम्ही नवीनच कार्यकर्ते होतो. ब्राह्मणवाड्याला गेल्यानंतर LB आरोटे साहेबांनी सतत ह्या यशोमंदिरची महती सांगायची आणि सर्वच आमचे ब्राह्मणवाड्याची कार्यकर्ते मंडळींचं खूप प्रेम ह्या यशोमंदिरमध्ये होतं. खरं म्हणजे यशोमंदिरची स्थापना ज्या उद्देशानं झाली ती खूप मोठा जो काही पठार परिसर आहे आपला, ब्राह्मणवाडा असेल, काही खालचा जुन्नर तालुक्यातला भाग असेल, इकडे वनकुटे खालचा भाग असेल, ही सगळी मंडळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई येथे कामाच्या निमित्तानं कार्यरत होती. आणि म्हणून त्या मुंबईतल्या आमच्या कामगार असेल, सामान्य माणसाला मदत करण्याच्या दृष्टीने खरं म्हणजे या संस्थेची स्थापना झाली. आणि मग त्यानंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्या काही ग्रामीण भागातले नवीन उद्योजक असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, काही शेतकऱ्यांना सुद्धा मदत करण्याचं धोरण यशोमंदिरने घेतलं आणि अनेक जुन्नर, संगमनेर, अकोले, पुण्यापर्यंत त्यांच्या अनेक शाखा यशोमंदिरच्या झाल्या आणि आज काल गारगावला झाली आणि आज 23वी शाखा कोथरूडमध्ये होते.
खरं म्हणजे कोतुळणी हा आमचा मळा परिसरातील हे मुख्य गाव. ह्या परिसरातल्या सगळ्या आमच्या ग्रामीण भागातील मंडळींचं हे महत्त्वाचं केंद्र कोतुळ. आणि म्हणून कोतुळमध्ये अनेक शाखा आहेत पतसंस्थेच्या. पण यशवंतीची शाखा सुद्धा आज खास म्हणून इथं उघडली गेली. तिचं नाव खूप चांगलं काम करणारी एक संस्था म्हणून मधुकर दादांच्या नेतृत्वाखाली काम केलं. सगाजी होळवळेंनी सुद्धा खूप चांगलं काम यशोमंदिर पतसंस्थेचं केलं. खूप चांगली माणसं. खरं म्हणजे ह्या संस्थेला मला 700 सुद्धा काही दिवस अध्यक्ष शेळके मामा या संस्थेचे होते. आणि म्हणून गेली 40-45 वर्ष सातत्याने या संस्थेशी आमचा संबंध. ब्राह्मणवाडा आणि त्या सगळ्या पंचक्रोशीतील मंडळी या संस्थेचे सभासद प्रमुख जवळजवळ किती 76,000 सभासद असणारी एवढी मोठी ही संस्था खरं म्हणजे फार चांगल्या पद्धतीनं चालली. इथं 2-3 हजार सभासद असले तर खूप गडबडी, खूप त्रास होतो. परंतु नेतृत्व चांगलं मिळाल्यानंतर 76,000 सभासद असणारी संस्था सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवमंदिर चाललेले. चांगल्या ठेवी जवळजवळ मला वाटतं 350 कोटीच्या ठेवी ह्या संस्थेच्या आहेत. खूप चांगल्या ठेवी अनेक मंडळींना मदत तर म्हणजे यशोमंदिरच्या माध्यमातून झालेले. म्हणजे आज पुतूळच्या या आमच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा खूप चांगला ठेवी ठेवण्याची खूप चांगली सदन आज मंडळी शेतकरी आमची झालेली. खरं म्हणजे ही संस्थेचं आज उद्घाटन होत असताना आठवण येते खरं म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची खूप मदत. खरं म्हणजे सहकारी चळवळीला मग ती कारखाने असतील, बँका असतील, पतसंस्था असतील, ह्या सर्व सहकारी संस्थांना ग्रामीण भागातल्या मंडळींना मदत करण्याचं धोरण खरं म्हणजे अजितदादांनी खूप चांगल्या पद्धतीची मदत आम्हा सगळ्यांना केलेली आहे. आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी ह्या सहकारी चळवळीची सुद्धा झालेली आहे. कारण सहकारी चळवळीला खंबीर नेतृत्व महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मिळालं वसंतदादा पाटलांचं. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, त्यानंतर पवार साहेबांनी, मोठ्या पवार साहेबांनी नेतृत्व या सगळ्या चळवळीचं केलं. आणि आज गेली 30-35 वर्ष दादा या सहकारी चळवळीचं नेतृत्व करीत होते. आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं फार मोठी हानी ह्या आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागातील या सहकारी चळवळीने जो काही शेतकरी असेल, कामगार असेल, जो माणूस उभा करण्याचं काम ह्या सगळ्या संस्थांनी केलं. आणि म्हणून ती मोठी. आणि एका छोट्या कामासाठी खरं म्हणजे यशोमंदिरच्या दादांकडे जायचं मला एक प्रसंग आला. सकाळी किती वाजता बोलव या कामासाठी त्यांनी 6:30 वाजता पुण्याच्या गेस्ट हाऊसला मला वाटतं बिझी नामी होतो. आणि म्हणून अशा अनेक कामांमध्ये खूप लक्ष दादांचं असायचं. आणि म्हणून आता खरं म्हणजे फार लक्षपूर्वक आता ह्या पतपेढ्या चालवल्या पाहिजेत. आता आम्ही खूप पतपेढ्या चालवतो, परंतु खूप अडचणी आहेत. आपण म्हणतो बिगर शेती पतसंस्था, पण शेवटी शेतकऱ्यालाच कर्ज आपण बऱ्याचशा अंशी देतो. अनेक अडचणी वसुलीसाठी होत आहेत. आणि म्हणून जरा व्यवस्थितरित्या चांगले ग्राहक पाहून चांगले ठेवीदार तर मिळतीलच तुम्हाला, परंतु 2.5 कोटीच्या ठेवी आल्या म्हणजे खरी मी तुम्हाला सांगितलं आमचा चांगला भाग ह्या सगळ्या अजितदादांनी पिंपळगाव खाण दिल्यामुळं आम्हाला प्यायला पाणी त्या काळामध्ये नसायचं या सगळ्या परिसरामध्ये. परंतु पिंपळगाव खानच्या याच्यामुळे 1 लाख टन ऊससुद्धा वाढला आमच्या अगस्ती कारखान्यासाठी. आणि म्हणून चांगले शेतकरी कष्ट करणारे आमची ह्या मला वाटतं गेली 45 वर्षापूर्वी कोतुळमध्ये आमचे सय्यद शेठ असतील किंवा अनेक आमचे कार्यकर्ते इथं होते. पहिल्यांदा टमाटाची खूप मोठी ह्या परिसरामध्ये आम्ही सुरुवात केली लागवडीची. आणि फार मोठं उत्पादन 100-200 ट्रक टमाटा त्यावेळेस इथे निघायचा. आणि म्हणून खूप कष्ट आणि चांगला शेतकरी ह्या सगळ्या मुळा परिसरामध्ये आहे. आणि म्हणून त्याचा उपयोग सुद्धा सगळ्याच आमच्या पतसंस्थांना ठेवीच्या रूपानं सगळी शेतकरी मंडळी कार्यकर्ते मदत करतायत. आपल्याला सुद्धा मदत ही सगळी आमच्या परिसरातील मुळा परिसरातील सर्व कार्यकर्ते असतील, चांगले शेतकरी मंडळी असतील, ही सगळी मदत करतील. आपण चांगल्या शिस्तीनं मधुकर दादांच्या
मार्गदर्शनाखाली सगळ्या होळ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगली ही संस्था आपण चालवलेली आहे आणि म्हणून तिला ही शाखासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं चालेल. तुम्ही आज इथं आम्हाला सगळ्यांना बोलवलं. सहकारी पतसंस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की सरळ व्याजाने आकारणी केली जाते, व्याजाचं अकाउंट वेगळं ठेवलं जातं, परंतु वसूल करताना मात्र व्याज पहिलं घेतलं जातं हे लक्षात घ्या. आता सचिननं सांगितले सर्वसामान्यांचे गोरगरिबांचे नळ भागावी म्हणून कर्ज दिलं जातं. मी वकील आहे 8-10 पतसंस्थांचा आणि 2 जिल्हा बँकेसह 2 जिल्हा लेवलच्या बँकांचा मी कायदेविषयक सल्लागार आहे. त्यामुळं अनेक वेळा या संदर्भातली प्रकरणं ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस सहकाराच्या पद्धतीने किंवा कायद्यानं एक कारवाई होते 101ची, दुसरी कारवाई होते 91ची. 101ची जी काही कारवाई 1960च्या कायद्यानुसार होते ते या तुम्हाला वसुली दाखला देतो आणि 91 खाली जी कारवाई होते ते सहकारी कोर्ट तुम्हाला निवाडा देतो. आता ज्या वेळेस तुम्हाला 101चा सक्ती वसुली दाखला मिळतो त्यावेळेस तुमच्या तारण असलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्यापर्यंतची कायदेशीर प्रोसिजर आहे आणि 91चा ज्यावेळेस निवाडा होतो त्यावेळेस ती जमीन ती प्रॉपर्टी जप्त करण्याचा तर कायद्याने अधिकार संस्थेला आहेच आहे, परंतु कोर्टामध्ये दरखास्त दाखल करून तुम्हाला दिवाणी करून वॉरंट सुद्धा काढता येऊ शकतं. आणि म्हणून हे जे काय प्रत्येक संस्थेचा आत्मा हा वसुली आहे सांगतो, वसुली आहे आणि हे काही सरकारी अनुदान नाही आहे. सरकारी अनुदान नसल्यामुळं हे तुमचा ठेवीचा जो काही पैसा आहे तो कर्ज रूपाने वापरला जातो आणि ठेवीच्या आणि कर्जाच्या व्याज दरातला फरक यावर ही संस्था चालत असते. आणि म्हणून आपली रिकव्हरी ही चांगली असली पाहिजे. कधी कधी मग अप्रिय कारवाया कराव्या लागतात. गायकर साहेब इथं बसलेले अनेक चांगल्या कारण गायकर साहेबांचं सरळ सांगितले किती मोठा माणूस असला माझा किती जवळचा कार्यकर्ता असला तर वसुलीमध्ये तडजोड नाही. ते म्हणतात ते कोर्ट ते तुम्ही पाहून घ्या अशा पद्धतीने ते सांगताय. आणि मला सांगायला आनंद होतो तर अगस्ती पास संस्थेचाही थोडा रेंगाळलेला वसूल गेल्या 2 वर्षात 25-30 कोटीचा वसूल खऱ्या अर्थाने झालेला आहे. काही अप्रिय कारवाई करत असताना काही लोक नाराज होतात. खरं म्हणजे तुम्ही नाराज होऊ नका, कारण ही संस्था तुमची आहे आणि तुम्ही संस्थेची असल्यामुळे तुम्हाला वेळेला मदत केलेली असते, त्यामुळे वेळेवर परतफेड केली पाहिजे. चंद्रावरती डाग आहे, सूर्यावरती आग आहे. आमचा तुमच्यावर राग आहे तो प्रेमाचाच एक भाग आहे. कारण आम्ही काय तो प्रेमाचा भाग म्हणजे तुमची ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस ती आर्थिक मदत केलेली असते आणि परतफेड करणं हे तुमचं अतिशय चांगलं कर्तव्य असतं. सहकार येत होता, सहकार जात होता, सहकाराने रेटला थेट मंत्रालयात. आणि म्हणून सहकाराची ताकद फार मोठी आहे. काव्य मी सांगितलं का सहकारामध्ये सरकार बदलण्याची ताकद होती, परंतु अलीकडे मात्र सहकाराला दृष्ट लावण्याचे काही लोक काम करतायत आणि हे सहकारी चळवळीनं मात्र मोडून काढलं पाहिजे. आणि हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. हे तुमच्या आमच्या संस्था आहेत, आपण उभ्या केलेल्या संस्था आहेत, सावकारी पद्धतीच्या नाही. अनेक मोठे काही मल्टीनॅशनल काही बँका आहेत, काही तुमच्या फायनान्स कंपन्या आहेत, त्यांचं तुम्ही पाहिलं नाही. व्हेकल लोन जर तुम्हाला दिलं 1 हप्ता थकला ना तर तुमची गाडी ओढून नेतात लगेच दुसऱ्या. पण आपण सहकार्याने करतो. 1 हप्ता थकला कुठेतरी कार्यकर्त्यांना भेटतात, साहेब आर्थिक अडचण आहे, अजून 1 महिना थांबा, 2 महिने थांबा, आपण तेवढी सवलत देतो. पण मित्र हो, त्या सवलतीचा तुम्हालाच तोटा होतो. ज्या वेळेस 1 लाखाचे 2 लाख होतात आणि तुम्ही 10 वर्ष पाहत नाही त्यावेळेस 1 लाखाचे 10 लाख सुद्धा होतात. आणि मग जर म्हणतो मी तर 1च लाख आठवतो, तुम्ही 10 लाखाचा वसुली दाखला मिळवला, 10 लाखाचा निवाडा मिळवला, 10 लाखाची दरखास्त दाखल केली, हे कसं? तर मित्र हो, आपण आपलं कर्तव्य पार नाही पाडलं तर तेच आहे ना. तुम्हाला सांगतो तुम्ही जर ठेव ठेवली तर तुम्ही 8-9% जे काही व्याज घेतात त्याच्यामध्ये 7 वर्षामध्ये ते पैसे 1 लाखाचे 2 होतात, 14 वर्षात 2चे 4 लाख होतात. 1 लाखाचं सांगतोय मी. आणि जर समजा हे नाही भरलं आणि कर्जदार मात्र ठेवीदार मात्र या 7 वर्षामध्ये आता नाहीतर 5 वर्षात दुप्पट होत होते. 2 लाख घेतो, 2चे 4 घेतो, 4चे 8 घेतो आणि असं 10, 15 वर्ष जर तुम्ही तुमच्या कर्जाकडे पाहिजे नाही तर एका कर्जाचे 10 लाखात दावा होईल. तुमचंही नुकसान आहे, तुमचंही नुकसान आहे, संस्थेलाही अडचण येते. आणि म्हणून विश्वासावर संस्था चालत असते. कोणावरही अप्रिय कारवाया करायला लागू नये असं मला वाटतं. यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात जर सांगायचं असलं तर यशोमंदिर सहकारी पतसंस्थेची ही वसुली फार चांगली आहे आणि ते तुम्हाला मात्र ते NPA ची फार दखल घेताय सांगतो. मी त्यांचा सल्लागार असल्यामुळे प्रत्येक शाखेची ज्यावेळेस बारकाईने पाहणी करतो त्यावेळेस त्यांचा NPA अगदी 2 आणि 5% असतो आणि अजून आपल्या NPA आपल्या लेखी नाही. NPA चा विचार केल्याशिवाय संस्था चालवणे केवळ अशक्य होईल. आणि म्हणून
या संस्था आपण तयार केलेल्या, आपल्यासाठी तयार असलेल्या, आपली गरज भागवण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून या संस्थेला सहकार्य करावं. यशो मंदिर सहकारी पतसंस्था इथं आलेली आहे. सगळं बारकाईने पाहावा. अनेक पतसंस्था आहेत, अनेक प्रॉपर्टी कर्जाचे बोजे आहेत, ते सुद्धा बारकाईने पाहूनच तुम्ही ही प्रकरणं केली पाहिजे. आणि करतोय आपण आहे म्हणून त्याच्याकडे वसुली मागायचंच नाही असं काही करू नका. प्रत्येक वेळी एक हप्ता थकला, पण घरातला थकला तरी पण घरच्या लोकांना सांगितलं पाहिजे बाबा आता हे भरलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही पंचवर राहिला, कर्तव्यदक्ष राहिला, तर निश्चितच तुम्हाला त्या कर्जाचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आणि नाही तर आकाशातील देवाला आता तरी जागे व्हावे, आपल्याच लेकरांचे दुःख तरी पाहावे. यशाचा घालून पाया जातो क्षणात वाया, आम्ही तो खाया आमचीच दुर्बल काया. अशा पद्धतीने करू नका. आपण हे विकासासाठी स्थापन केलेल्या संस्था आहे आणि तो विकासासाठी सेवा करल्या पाहिजे. नाही तर सकाळी मंत्री आला वृक्षारोपण करून गेला, दुपारी बकरा आला ते वृक्ष खाऊन गेला, आणि संध्याकाळी मंत्री आला बकराच खाऊन गेला. असं पद्धतीचं काय होऊ नये. आणि म्हणून या संस्था चालवायचं अशा पद्धतीने नेटाने चालवल्या पाहिजे. पुन्हा एकदा अकोला कुतूर नगरीमध्ये मी यशोमंदिर सहकारी पतपेढीचे स्वागत करतो आणि भावी कार्यास शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. संस्थेची स्थापना 10 जानेवारी 1979 रोजी स्थापन झाली. यशस्वी वाटचालीची ही 47 वर्ष आज पूर्ण झाली. संस्थापक एम एस दादा गायकर यांनी सामाजिक जाणीव, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी ठेवून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यासोबत कैलासवासी शेळके मास्तर असतील, माहले मास्तर असतील, बोडके मास्तर असतील, तसेच SS हंडे साहेब असतील, कैलासवासी JD मते साहेब असतील, तसेच प्रवर्तक मंडळातील सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. स्वर्गीय यज्जी हुळवळे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेचा विकास सातत्याने होत गेला. आज संस्थेचे उल्लेखनीय टप्पे आपण गाठत आहोत. यामध्ये सभासद संख्या जवळ 76,261 सभासद असून 342 कोटी रुपयाच्या ठेवी आज आपल्या संस्थेमध्ये आहेत. लोकांची विश्वासार्हता याच्यातून आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपण 249 कोटीचं कर्ज वाटप या माध्यमातून आपण केलेलं आहे. आपण संस्थेच्या या प्रगतीमध्ये अनेक गावातील सभासदांचे अमूल्य सहकार्य लाभलेले आहे. त्यामध्ये विशेषतः कोतुळ, बोरी, वाघापूर, लहित, लिंगदेव, शिवदड, पिंपळगाव खांड, पांगरी, धामणगाव पाट, पाडाळे, शेलत, आंभोळ, अभितखिंड, सातेवाडी, नाचनठाव, ब्राह्मणा, बेलापूर, जांभळे, बदगी, चैतन्यपूर, जाचकवाडी, म्हसवंडी, कळंब, मण्याळ, पिसेवाडी, भोळेवाडी, बोरी, वाघापूर, बोगरस, पैठण, पळसुंदे, लहित खुर्द, लहित बुद्रुक, लिंगदेव, करंडी, केळी, केळी, ओतूर, गारवाडी, घुटी, शिळवंडी, सोमलवाडी, कोहणे, कोथळे, तळे, लव्हाळी, पाचनाई तसेच पंचकोशीतील सर्वच गावातील सभासदांनी संस्थेवर अपार विश्वास ठेवून ठेवी व्यवहार आणि आर्थिक व्यवहारात सहकार्य दिले. या सर्व गावातील सभासदांचा विश्वास आणि पाठबळ हाच आपल्या संस्थेचा यशाचा खरा आधारस्तंभ आहे. पतसंस्था म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नव्हे, तर ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. तिची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजात आर्थिक पत निर्माण करणे, बचतीची सवय लावणे, ग्रामीण युवकांना व्यवसायासाठी प्रवृत्त करणे, उद्योगधंद्यांना चालना देणे, लघु व सूक्ष्म उद्योगांना आर्थिक मदत करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे, सामाजिक व शैक्षणिक कार्यात सहभाग घेणे, बदलत्या काळातील जबाबदारी. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये बँका आणि सहकारी संस्था यांच्यात मोठी स्पर्धा आहे. सहकार खात्याचे नियम, आर्थिक बदल आणि तांत्रिक प्रगती यांचा समतोल राखत सभासदांना उत्कृष्ट सेवा देणे हे मोठे आव्हान आहे. तरी सुद्धा संस्था सर्व नियमांचे पालन करून आपली संस्था पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देत आहे. आज कोथरूड शहराच्या साक्षीने सुरू होणारी कोथरूड शाखा ही केवळ नवीन कार्यालय नसून कोथरूड आणि पंचक्रोशीतील सर्व गावांच्या आर्थिक प्रगतीचा केंद्र ठरणार आहे. ही शाखा स्थानिक शेतकरी, व्यापारी, युवक, महिला बचत गट यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करेल आणि आर्थिक विकासाला गती देईल. संस्थापकाचे स्वप्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सभासदांचा अटळ विश्वास या सर्वांच्या बळावर आज आपण हा ऐतिहासिक क्षण अनुभवत आहोत. कोथरूड शहराच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्था पुढील काळात आर्थिक व उच्च शिखर गाठेल असा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय सहकार. खरं तर आज कोथरूडमध्ये शाखेचं नूतन उद्घाटन संपन्न झालं. अतिशय मोठी असलेली आपली ही यशो मंदिर पतसंस्था, खरं तर संस्थेचे संस्थापक मधुकरजी गायकर साहेब यांनी जी संस्था
आपल्या पंचकोशीतून एक ब्राह्मणवाडा गावातून छोटंसं असं असलेलं एक व्यक्तिमत्व, आणि त्या व्यक्तिमत्वानं एवढी मोठी आज राज्यामध्ये नावलौकिक असलेली शाखा त्यांनी सुरू केली. खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण याचा मुख्य उद्देश पण एक आहे. या पंचकोशीत अनेक तरुण रोजगार उभं करण्याचं काम यशो मंदिर संस्थेने केलं. हे करत असताना छोटे मोठे व्यापारी असतील, लहान शेतकरी असतील, ज्यांनी जेसीबीचं कर्ज असेल, पॉकलनचं कर्ज असेल, किंवा व्यापारी क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व व्यापारी असतील, यांना मोठं करण्याचं काम आणि त्यांना स्वतः पायावर उभं करण्याचं काम या यशो मंदिर संस्थेने केलं. निश्चितच एक अतिशय धन्यवाद द्यावा तेवढं थोडं आहे. आणि आज काल घारगाव येथे एक मोठं उद्घाटन संपन्न झालं, आज कोतुळमध्ये होतंय. आणि अतिशय सुसज्ज आणि चांगली असलेली ही पतसंस्था नावलौकिक आहे. म्हणून हांडे साहेबांनी जे सांगितलं त्यांच्या भाषणात का खरं आहे का आपण घेतलेलं कर्ज नियमित फेडलं पाहिजे. म्हणून निश्चित हे कर्ज फेडत असताना आपण त्याचा जर व्याजदराचा विचार केला तर कर्ज घेणाराचाही तोटा आहे आणि संस्थेचाही तोटा आहे. आणि आज ही 23वी शाखा कोतुळ या गावामध्ये आज तिचं उद्घाटन संपन्न होतंय. कालही गारगावला या शाखेचं अजून एक उद्घाटन झालं. तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या संस्थेचं काम आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जी आमच्यासारखे व्यावसायिक कर्मचारी हे सर्व मंडळी मुंबईसारख्या ठिकाणी स्थायिक झाले आणि एक भाग भांडवल म्हणून ह्या लोकांना सहकार्य मिळावं म्हणून, माझ्या शेतकऱ्यांना गावच्या ठिकाणी सहकार्य मिळावं म्हणून ह्या संस्थेचा मेन उल्लेख आहे. आणि त्या माध्यमातून ही संस्था त्या सर्व गरजू लोकांना काम करते. ह्या संस्थेचा आलेख असाच उंचावत जावा. खरं तर मी असं म्हणेल की ह्या संस्थेच्या उभारणीमध्ये आदरणीय संस्थापक एम ए दादा गायकर असतील, स्वर्गीय ए जी उलवळे साहेब असतील, यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की ज्ञानदेवी रतिलाबाया तुकया झालाची कळस. खरं तर या संस्थेचं जे मूळ रूप आहे त्या दोन व्यक्तींनी रुजलं आणि त्याचा कळस चढवण्याचं काम आताचे जे चेअरमन आहेत भामदादा अरोटे असतील, व्हाईस चेअरमन असतील आणि सर्व संचालक मंडळ असेल अतिशय चांगल्या प्रमाणे काम करतायत. त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. कोतुळ आणि कोतुळ पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, आमच्या बदगीपासून इकडे पिंपळदरीपर्यंत असणारी सगळी मंडळी आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या संस्थेमध्ये सभासद कसे वाढवता येतील, ठेवी पण कशा ठेवता येतील, या सगळ्यांकडं आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. मी आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टीव्हीएस मोटरचे अधिकृत विक्रेते शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा आपल्यासाठी घेऊन येत आहेत उत्तम मायलेज, स्टाईल्स आणि फीचर्स यांसारखी वैशिष्ट्ये असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या बाईक आणि स्कूटर विविध सीसी मध्ये शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेसच्या भव्य दालनात उपलब्ध. आपल्या स्वप्नातील उत्तम मायलेज व आराम देणारी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग आज संपर्क करा शिवशंभू टीव्हीएस एंटरप्राइजेस बोटा. आमच्याकडे उत्तम मोबदल्यात दररोज एक्सचेंज सुविधा तसेच कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात तत्काळ फायनान्स सुविधा उपलब्ध. टीव्हीएस कंपनीचे सर्व स्पेअर पार्ट योग्य दरात उपलब्ध. तसेच सर्व गाड्यांची सर्व्हिस कामे समाधानकारक केली जातील. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग बोटा बायपास सर्व्हिस रोड, शिवशंभू एंटरप्राइजेस, बिल्डिंग बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर श्री सोपानशेठ शेळके पाटील. मोबाईल नंबर 98 60 55 41 51 व 77 98 91 09 91. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.